मी गुरु द्रोणाचार्याला केलं, त्यांच्याकडून विद्या मी शिकली आणि त्यांचीच शिकलेली विद्या मी याच्याकरता शिकली का की गुरुलाच मारून टाकण्याकरता? देवा, ते माझ्याच्यानं होणार नाही. अरे समोरच्या पक्षामध्ये सासरे आहेत, मेहुणे आहेत, नातेवाईक आहेत. एवढ्या लोकाला मारायचं आणि मारून आपण राज्य उपभोगायचं. रक्तानं माखलेलं जर हे राज्य जर मला घ्यायचं असेल, अजिबात मला नको. मला हे राज्य नको. त्याच्यापेक्षा मी एक काम करेल, या राज्याचा त्याग करील, अरण्यात निघून जाईल, झोळी असणारी काखेमध्ये घेईल आणि झोळी घेऊन भिक्षा मागेल मी. पण मला मात्र नको. त्यावेळेला कालचा म्हणा, आपण जो गीतेचा भाग मी कीर्तनामध्ये सांगितला, आज आहे गीता जयंती, बरोबर ना? आणि ती गीता आपल्या कथेच्या बाबतीत सुद्धा आजच मी तिथं विषय घेतलेला आहे बरं का. शेवटचा असणारा दिवस आणि तो इथपर्यंत कथा मी आणलेली आहे. ही गीता अशी आहे, ज्याला दुःख झालं त्याला दुःखातून बाहेर काढणारी जर कोण असेल तर गीताच आहे. याच्या पुढे सांगतो, कोणत्या मार्गानं कसं चालायचं आहे हे सांगणारी जर कोण असेल तर ही सुद्धा गीताच आहे. इथं मरत असताना माणूस मरतो का त्याच्यामधला जीव मरतो का आत्मा मरतो हे सुद्धा सांगणारी जर कोण असेल तर गीताच आहे. अर्जुन ऐकतच नव्हता, अजिबात नाही. देवा मी ऐकणार नाही तुमचं. काय केलं अर्जुनानं? ऐका, एवढ्या रथामध्ये बसलेला अर्जुन, सारथ्य पण करणारा कृष्ण, तेवढ्या रथामध्ये अर्जुनानं धनुष्यबाण खाली टाकून दिला रथामध्ये. रथाच्या पाठीमागं जाऊन जशी एखादी महिला रडते का नाही, तसं रथाच्या पाठीमागं जाऊन अर्जुन रडू लागला. आणि रडणाऱ्या माणसाला समजवणं म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. रडणाऱ्या माणसाला समजवणं म्हणजे एवढं सोपं नाही. हा, अहो लहान लेकरू जर रडू लागलं का नाही, त्याला समजवायचं म्हणजे मग हे सुद्धा सोपं नाही. अर्जुनाला समजवण्याकरता, श्रीकृष्णांना उपदेश करण्याकरता जी सुरुवात केलेली आहे गीता का नाही, ती गीता म्हणजे ही गीता आहे. आणि त्या गीतेचा उगम गीता जयंतीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी झालेला आहे. म्हणजे जन्माला आलेली जी गीता आहे ही आजच्या दिवशी आहे. अर्जुनाला उपदेश जो केलेला आहे की नाही, तो आजच्या दिवशी उपदेश केलेला आहे. पहिल्यापासून असणारी गीता सांगण्याकरता सुरुवात केली. अर्जुनाला अगोदर हसून सांगितलं, ए अर्जुना, अरे तू मारणारा स्वतःला जरा शहाणा समजितोस तू. जरा कशी भाषा आहे पहा. म्हणजे तू भीष्माचार्याला मारणार, द्रोणाचार्याला मारणार, कृपाचार्याला मारणार, म्हणजे एवढा मोठा तो योद्धा आहेस का? हा, म्हणजे तू मारल्यासच हे मरणार आहेत का? शब्द कसे आहेत बघा. तू मारणार आणि त्याच्यानंतरच हे मरणार असं आहे का? डोक्यातून काढून टाक म्हणले अगोदर. हा, अरे येथ कोणी कोणा ते न मारी, किती सुंदर भाग सांगितलेला. इथं कोणीच कुणाला मारू शकत नाही. येथ मीची हो सर्व सहारी, इथं सगळं असणारं मारण्याकरता कारण मीच आहे, फक्त निमित्त तुझं केलेलं आहे. आणि एक लक्षात ठेव बाबा, मरत असताना या शरीरामधला आत्मा कधी सुद्धा मरत नाही. याच्याकरता दुसऱ्या असणाऱ्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. तम तथया कृपया विष्ट मश्रू पूर्णा कुलेक्षणम विशिदंत मिदम वाक्य मुवाच मधुसूदन. महाराज त्याला समजून सांगण्याकरता सुरुवात केली. अरे अर्जुना, या शरीरामधला असणारा जो आत्मा आहे का नाही, तो कधी सुद्धा मरू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः.
वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णान्ति नरोपराणि. पुढं तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही. अरे अर्जुना, जसं नवीन कपडे माणसाला शिवल्याच्या नंतर जुन्या कपड्यावर त्याचं प्रेम राहत नाही, तसं काय करतो हा आत्मा माहिती का? जोपर्यंत नवीन शरीराची उत्पत्ती होत नाही तोपर्यंत जुन्यावर प्रेम करतो, आणि एकदा नवीन त्याला दिसलं का नाही तयार झालेलं मॉडेल की लगेच त्याच्यामध्ये जाऊन बसतो. याला सुंदर प्रमाण सांगतो. एक जास्तीत जास्त 2 वर्षाचं लेकरू, छोटंसं बरं का, 2 वर्षाचं लेकरू, आईनं त्याच्याकरता काय केलं, ड्रेस आणला आणि असा बॅगमध्ये ठेवून दिला. लेकराला जवळ बोलवलं आणि सांगण्याकरता सुरुवात केली. अरे बाळा, तुझी असणारी ही पॅन्ट काढ, हे शर्ट काढ. त्यानं सांगितलं, आई अजिबात नाही काढायची, मी नाही कपडे काढणार. ते लेकरू कपडेच काढीना. आईनं भरपूर वेळेला विनंती केली पण कपडे काढत नाही. शेवटी आईने एक युक्ती केली. अरे बाळा, तुझ्या करता मी ड्रेस आणलेला आहे. अशी बॅगची चेन काढली, ड्रेस बाहेर काढला. ड्रेस बाहेर काढल्याच्या नंतर काय केला, लेकराच्या अंगावर नाही घातला, नुसतं लेकराला ड्रेस दाखवला. यानं काय केलं माहिती का, आईला कपडे काढू दिले नाहीत. 2-4 गुंड्या होत्या अशा त्याला लावलेल्या. त्यानं काय केलं माहिती का, वरूनच शर्ट काढलं. पॅन्ट होती, अहो बटन तरी काढावं पण अजिबात नाही. लगेच खाली बसलं की लगेच पाय वडायला चालू केली त्यानं. जसं लेकरू नवीन शर्ट बघितल्याच्या नंतर गुंडी तुटेल त्याचा काहीच विचार करत नाही, तसा जीवात्मा काय करतो माहिती का, नवीन शरीर बघितलं लगेच त्याच्यामध्ये प्रवेश करतो. अर्जुनाला उपदेश केला, आणि अर्जुनाला उपदेश केल्याच्या नंतर ही गीता अर्जुनानं ऐकल्याच्या नंतर अर्जुनानं सांगितलं, देवा बस, आता मात्र मला संपूर्ण समजलं. आणि अर्जुनानं पुन्हा असणारं युद्ध खेळण्याकरता असणारी सुरुवात केली. त्याच्यामध्ये युद्ध सुरू झाल्याच्या नंतर भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, आईसी आशी शरण जावे, शक्ती जीवेन वंची. त्यावेळेला बाण मारले. बाण लागले कुठं, हे जे शरीर आहे का नाही, इथून खाली बाण लागले. भीष्माचार्य कोसळले. खाली कोसळल्याच्या नंतर सायंकाळ झाल्याची असणारी वेळ होती, आणि ते युद्ध म्हणजे आपल्यासारखं नव्हतं, धर्मयुद्ध होतं. धर्मयुद्ध कशाला म्हणतात माहिती, सूर्य उदय झाला की युद्धाला सुरुवात. लक्ष करा बरं का. आणि सूर्य अस्त झाला युद्ध बंद, आणि सूर्य अस्ताला गेल्याच्या नंतर पुन्हा दोन्ही दलाचे सैनिक एका ठिकाणी यायचे. दोन्ही दलाचे सैनिक एका ठिकाणी यायचे आणि हरिपाठाला सुरुवात करायची. लक्षात येते का तुमच्या, हे धर्मयुद्ध होतं. धर्मयुद्ध, दोघा जणांनी एका ठिकाणी यायचं, हरिपाठ करायचं, आणि हरिपाठ झाल्याच्या नंतर पंक्तीला बसून जेवण करायचे. आणि रात्र संपली, सकाळी सूर्य उदय झाला, जशाला तसे आलं, लगेच युद्ध सुरू झालं. काय नीतीचं युद्ध असेल विचार करा. आताचे आपले युद्ध म्हणजे सगळे कपटाचेच युद्ध. ते धर्मयुद्ध होतं. त्यावेळेला सायंकाळ झाली, भीष्माचार्य असणारे कोसळले. दोन्ही दलाला दुःख झालं. कुणाकुणाला, भीष्माचार्य कौरवाच्या दलामध्ये होते त्यांना सुद्धा दुःख झालं. आणि पांडवांना का दुःख झालं त्याचं कारण एक आहे, लहानपणापासून पांडवावर जीव जर कोणाचा असेल आणि प्रेम जर पांडवावर जर कोण केलं असेल, भीष्माचार्यानं, म्हणून कौरव पण रडू लागले आणि पांडव सुद्धा असणारे रडू लागले. त्यावेळेला
भीष्माचार्य शरपंजरी पडल्याच्या नंतर भीष्माचार्याची मान असे खाली लोंबू लागली बरं का. मानला काही टेकन वगैरे काही नव्हतं. त्यावेळेला भीष्माचार्याने अर्जुनाला हात जोडले, सांगितलं, अर्जुना एक माझ्यावर उपकार करशील का? अर्जुनाने सांगितलं, पितामह काय उपकार करू? आता काही नाही बाबा, एवढे बाण असताना तू माझ्यावर सोडलेस, आता 2-4 बाण काय कर, माझ्या डोक्यामध्ये मार बाण. म्हणजे कशा करता माहिती का, आपण रात्री जर झोपलो का नाही, डोक्याला उशी लागते बरं का आपल्याला, उशी. बाण मारले अर्जुनानं, पण रडत रडत बाण मारले. माझ्या पितामहाला मी बाण कसे मारू म्हणून खालून बाण मारले. आणि काय केली माहिती का, मान शरीरापेक्षा असणारी थोडीशी अशी उंच केली, थोडीशी उंच. दिवसभर युद्ध खेळल्यामुळे थकलेले भीष्माचार्य, जीर्ण झालेले वयोवृद्ध, अरे अर्जुना, अरे बाबा मला आता तहान लागलेली आहे, मला पाणी प्यायचं आहे, असं म्हणल्याबरोबर दुर्योधनानं काय केलं, सुगंधित असणारं पाणी, चांगलं पाणी आणून भीष्माचार्याला देऊ लागले. सांगितलं, नाही नाही, हे पाणी नको. अर्जुना एक काम कर, मला पाणी प्यायचं आहे, ते म्हणजे गंगेचंच पाणी प्यायचं आहे. अर्जुनानं तिथंच बाण सज्ज केला, गंगा मातेचं स्मरण केलं, गंगा मातेचं स्मरण करून तिथंच कुरुक्षेत्राच्या ठिकाणी बाण मारला. भीष्माचार्य, तुमच्या काही लक्षात जर येत असेल तर गोष्ट लक्षात घ्या. भीष्माचार्य हा मुलगा कोणाचा आहे? तुम्ही आता उशिराला, तुम्हाला माहिती. भीष्माचार्य हा मुलगा गंगेचा मुलगा आहे. आणि सगळ्यात शेवटी लेकराला जर संकट आलं का नाही, तर संकट आल्याच्या नंतर लेकरू आईची आठवण करत. पाणी प्यायचं होतं, पाणी तर दुर्योधनानं आणून दिलं, पण दुर्योधनाचं पाणी पिलं नाही. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मला माझी आई आहे का नाही, ही प्रेमाच्या स्वरूपामध्ये आहे, आणि मला त्या गंगा मातेच्या बाबतीमध्ये जे पाणी आहे, प्रेम आहे, ते प्रेमाचा असताना जो झरा आहे, तेच पाणी मला असताना प्यायचं आहे. त्यावेळेला अर्जुनानं बाण मारला, गंगे मातेचं स्मरण केलं, आणि गंगा तिथं प्रगट झाली त्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी. गंगा प्रगट झाल्याच्या नंतर गंगेचा उगम असताना तिथून झाला, वर असताना ती गंगा गेली, आणि वर गेलेली गंगा परत थोडीशी खाली फिरली, आणि खाली फिरून पाणी शरीरावर नाही बरं का पडलं, ते कुठं पाणी, कानात नाही, नाकात नाही, डोळ्यात नाही, शरीरावर नाही, ते पाणी बरोबर असणारा मुखामध्ये. थोडं आणखी साईडला जाऊन बोलतो. मी असेल, तुम्ही असेल, गुरुजी असतील, इथं सगळे वयोवृद्ध मंडळी आहेत. आपला ज्यावेळेला जन्म झाला का नाही, लक्ष करा बरं का, आपला ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेला आपल्याला आपल्या आईच्या स्तनामधलं दूध प्यायचं होतं. लक्ष करा, आपल्याला कळत होतं का? लक्ष करा, आपल्याला कळत होतं का? पण आई काय करते माहिती का, लेकराला जरी कळत नसलं तर आई त्या लेकराला जवळ घेते ना, स्तनाच्या जवळ घेते लेकराला. लेकराला जरी स्तन कळत नसेल तर स्वतःच स्तन धरून आई लेकराच्या मुखामध्ये घालते. लक्ष करा बरं का. आणि गंगा मातेनं काय केलेलं आहे, भीष्माचार्याला काही कळत नाही, शरपंजरी पडलेली आहे, तरी सुद्धा गंगा मातेनं काय केलं, आपल्या पाण्याचा जो ओघ आहे का नाही, बरोबर आपल्या मुलाच्याच मुखामध्ये असताना तो दिला. त्यावेळेला दक्षिणायनाचा असणारा भाग, बापाचं लग्न स्वतः मुलानं लावून दिलं, बापानं आशीर्वाद दिला होता. देवव्रता प्राण सोडत असताना तो इच्छा मरणी होशील. आपण एवढे आहेत, आपल्या मनावर नाही बरं का.
बापानं दिलेला आशीर्वाद आहे, इच्छा मरणी होशील. सगळ्या जणांना विचारलं, सांगा आता दक्षिणायन चालू आहे का उत्तरायण चालू आहे? सगळ्या जणांनी मोबाईल, काल निर्णय वगैरे, डायऱ्या वगैरे चेकअप केल्या सगळ्या. महाराज भीष्माचे